नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश TV9 चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आज तुम्हाला आपण मालेगावचा लागण भाकड म्हैस बाजार दाखवतोय। आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही, फुल असा बाजार वगैरे भरलेला आहे। हा जो बाजार आहे दर शुक्रवारी बाजार भरत असतो। मालेगावचा बाजार लागण म्हशींसाठी खूप प्रसिद्ध असा बाजार आहे। जसा धुळे बाजार दुधाच्या म्हशींसाठी प्रसिद्ध आहे, तसं इथं लागण म्हशी ज्या गाभण म्हशी असतात 3 महिने 4 महिने 5 महिने ते इथं आलेले असतात। आता तुम्हाला जर लागण म्हशी खरेदी करायची असतील तर व्यवस्थित म्हैस चेक वगैरे करूनच खरेदी करत जा। सड वगैरे व्यवस्थित चेक करत जा। आता बाजार वगैरे बघा तुम्ही। आता आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत, कसा बाजार भरलेला आहे पूर्ण बाजाराची माहिती देणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आजचा बाजार वगैरे बघा तुम्ही, फुल असा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे। हे बघा हा जो बाजार आहे मित्रांनो, दर शुक्रवारी बाजार भरतो। तो फक्त बाजाराच्या दिवशी तर म्हशी असतात। 9 वाजेपासून बाजार भरायला सुरुवात होऊन जाते। 12-1 पर्यंत बाजाराला पाहायला भेटतो आपल्याला। आता या बाजारामध्ये जाफराबाद जातीच्या आणि काही मुराम म्हैसाना जातीच्या पण म्हशी वगैरे आलेल्या असतात। आता हे बघा, या लागणी म्हशी सर्व, पण या जाफराबादीमध्ये नाही। हे बघ, हे बघा। तर तुम्हाला आपण कसं आहे, जाफराबादी जातीच्या मोठ्या मोठ्या म्हशी आपण तुम्हाला दाखवणार आहोत, लागणी म्हशी। हे बघा, हे सर्व लागण म्हशी। हे बघा इकडे संपूर्णपणे सर्व लागलेली म्हशी 3 महिने 4 महिने 5 महिने 6 महिने असे चेक केलेल्या म्हशी। हे बघा, या म्हशी चेक केलेली आहे। ही 5.5 महिन्याची, ही किती महिन्याची, ही 6 महिन्याची। हे बघा, ही पण 4.5 महिन्याची, ही पण 4 महिन्याची, ही 7.5 महिन्याची। हे बघा, अशा सर्व या लागणी म्हशी आहेत। हिची जी किंमत राहणार आहे 60,000च्या पुढे राहते मित्रांनो। बघा, एखादी 60ची राहते, एखादी 55ची राहते, एखादी 70ची असते। तशी या म्हशीची किमती वगैरे। हे बघा, हे बघा, हे बघा। कितने महीने की रे भैया? ओ भाई कितने महीने की कितने भैया? 4 महीने की, 4 महीने की। क्या कीमत है भैया भैंसों की? कीमत कैसी है भैंसों की? 1 कितनी? 20? अरे 80,000 80,000 हाँ हाँ 85,000 ऐसा बोला तो मैं 21 बोल रहे फिर। 13 दिन तक घूम गया। हाँ फिर 80,000 80 90 80 90 बरोबर बरोबर। कैसा है आज का बाजार, कैसा है? हल्का है क्या? हल्का है। गिराईक नाही आज? गिराईक नाही, गिराईक कमी आहे। दिवाळी बाजार मध्ये बरोबर बरोबर। आता लागण म्हैस काय काय किमतीची मिळते इथं बाजारामध्ये? एक 10ची बी भेटती, हा, हा. 25ची बी भेटती, म्हैस जाफराबादी। असं आहे का? हा. बरोबर, याच्या कमी मध्ये भेटतात। या कमी मध्ये भेटती. हा, जाफराबादीला रेट आहे। जाफराबादीला रेट बरोबर ही जाफराबादी। बरोबर बरोबर। तर बघा मित्रांनो, आपला 80,000 किंमत म्हैस आहे, 4 महिन्याची होती। सांगायची किंमत व्यवहारात कमी असं होतं। अशा म्हशी तुम्हाला इथं 60,000 58,000 अशा किमतीमध्ये अशा जाती जातील। तुम्हाला अगोदर बोललो आपण। हे बघा, तर बघा मित्रांनो, इकडे आपलं मित्र आहे, त्यांची म्हैस आलेली आहे बाजाराला दुधाची। ही 8 लिटर दूध आहे का? 4-4ची बोली। तर बघा मित्रांनो, 4-4ची बोली राहणार आहे। बच्चा आहे का नाही? बिगर बच्च्याची का? बरोबर बरोबर। तर बघा मित्रांनो, डायरेक्ट दान वगैरे टेप वगैरे ठेवायचं, दूध काढायचं आहे। हे बघा, 4 लिटरची गॅरंटी राहील। काय भाव हिचा? भाव 70,000 सांगायची का? बरोबर, व्यवहारात कमी जास्त होणार आहे। तर बघा मित्रांनो, 70,000 किंमत आहे। जातीवंत म्हैस आहे, फक्त तिचं बच्चा वगैरे वारलेलं आहे। हे बघा, तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देतो।
कॉन्टॅक्ट नंबर बोला तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर 702892 0293. व्यवहाराला होईल कमी जास्त. हो कमी जास्त 100% देऊ. 100%. पप्पू मामा का हे बघा सर. तर बघा मित्रांनो आता ही 6 महिन्याची हे बघा. हे बघा 6 महिन्याची लागलेली ही म्हैस. हे बघा सहा महिन्याची. काय किंमत आहे भाऊची? हिची सांगायची 65,000. सांगायला 65,000. 6 महिन्याची. 6 महिन्याची बुकी आहे. तर बघा मित्रांनो 6 महिन्याची. हे बघा शेण वगैरे बघा तुम्ही म्हशीचे. इथे पण यावर कमी जास्त करून टाका. इथे पण कमी जास्त होणार. हे बघा. तर बघा मित्रांनो आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल संपर्क करू शकता. दोघी म्हशी त्यांचे. हे बघा तिचा व्यवहार कमी मध्येच होईल. थोडी अंगाने तुटलेली. 6 महिन्याची 65,000 सांगायची. हे काही छोट्या म्हशी पण असतात. जर छोट्या म्हशी खरेदी करायची असल्यास त्या छोट्या म्हशी पण बाजार आलेल्या असतात. 60,000 65,000 अशा रेंजच्या. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला पण आपले सबस्क्राईब करत जा. हे बघा खास करून आपण तुमच्यासाठी इकडे एवढे लांबचे बाजार कव्हर करत असतो. म्हणजे आपण कम से कम आता 4-5 महिन्यानंतरच आलेलो आहे इथं बाजारामध्ये. येत नाही आपण बाजाराला सहसा, पण 4-5 महिन्यानंतर बाजार आपण आलेलो आहे आता सध्या. हे बघा बाजाराची पोझिशन वगैरे फुल गर्दी आहे बाजारामध्ये. हे बघा सर्व लागण म्हशी. मालेगावचा बाजार हा लागण म्हशींसाठी प्रसिद्ध आहे. जर कोणाला लागण म्हशीसाठी यायचं असेल खरेदीला इथं पण येऊ शकता तुम्ही. हा जर बाजार तुम्हाला जवळ पडत असेल तर या बाजाराला या. आणि जर तुम्हाला धुळेचा बाजार जवळ पडत असेल तर धुळेचा बाजाराला या. म्हणजे तुम्हाला जो बाजार जवळ असेल त्या बाजाराला या. इथं पण म्हशी आलेल्या असतात भरपूर आणि तिथं पण असतात. तर बाजार वगैरे बघा मित्रांनो फुल असा आजचा बाजार भरलेला होता. जाफराबादी जातीच्या पण मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या होत्या आणि काही छोट्या म्हशी पण आलेल्या होत्या. 50-60 हजाराचं पुढं म्हैस मिळते इथं मालेगावला. मग 70,000 80,000 90,000 जशी म्हशीची क्वालिटी राहील तशी म्हैस राहते. ज्या मालेगावला ज्या म्हशी विकल्या जातात मित्रांनो, नाही विकल्या गेल्या तर याच परत म्हशी धुळेच्या बाजाराला येतात. धुळेच्या बाजारातील काही म्हशी जर नाही विकल्या गेल्या तर त्याच परत इकडं मालेगावच्या बाजाराला हे व्यापारी इथले आणत असतात. हे बघा इथल्याच काही म्हशी धुळेच्या बाजाराला राहतात. धुळेच्याच म्हशी तिकडं काही इकडच्या बाजाराला राहतात. म्हणजे पूर्ण आठवडाभर हा चक्कर चालू राहतं त्यांचं. जर तुम्हाला जो बाजार जवळ पडत असेल, मालेगाव जवळ असेल तर मालेगावला या, धुळे जवळ असेल तर धुळेला या. दोघी बाजार सारखेच आहे. फक्त म्हैस खरेदी करताना सडं वगैरे व्यवस्थित चेक करून म्हैस खरेदी करा, गाब वगैरे बघून. हे बघा भरपूर म्हशी बाजाराला आल्या आहेत.